वामनदादांच्या नावाने एक नेतृत्व प्रस्थापित होत आहे। किंबहुना पुढच्या 25 वर्षाच्या काळातलं प्रस्थापित नेतृत्व निर्माण होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांचं नेतृत्व प्रस्थापित होण्यासाठी बदलापूरची कुठलीही ताकद त्यांना रोखू शकत नाही असं मला निश्चितपणे वाटतं। कारण तमाम तुमच्या सर्व तरुणांची ताकद वामनदादांच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांना निश्चितच यश मिळणार आहे। मनपूर्वक आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। पहिला पथक मानेरे गाव या ठिकाणी 4 थरांचा मनोरा, फिरता मनोरा या ठिकाणी महिला पथक या ठिकाणी सर्वांसमोर सादर करणार। टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यायचंय। महिला पथक मानेरे गाव युवा सेना आणि शिवसेना शेर शाखा आयोजित कात्रप चौक दहीहंडी उत्सव, या उत्सवासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना गटनेते श्रीधर पाटील, तालुका प्रमुख बाळाराम कांबरे, दिलीप भाईकर, आमचे ज्येष्ठ शिवसैनिक माजी उपनगराध्यक्ष प्रकाशजी पाटील, सुरदास पाटील, नगरसेविका निलिमाताई पाटील, वैशाली पाटील, सुदाम गुगे, सर्व शिवसेनेचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि रोहनचा कंदा समर्थक हरेश पाटील, विभाग प्रमुख आपले सूर्याजी गीते आणि इथे जमलेल्या सर्व तमाम गोविंदा पथकातील सर्व खेळाडू, आज बरेचसे गोविंदा पथक बाहेरून सुद्धा या बदलापूर शहरामध्ये दहीहंडी उत्सवासाठी आलेले आहेत। त्या सर्व गोविंदा पथकांना मी या खेळाडू वृत्तीला तुमच्या शुभेच्छा देतो। कारण की बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर आहे, शैक्षणिक शहर आहे। तुम्ही आजूबाजूच्या शहरातनं आले असाल, तिकडचे तुम्ही ग्राउंड बघाल, हे बघा, चिखलामध्ये तुम्ही दहीहंडी लावता, बरोबर ना? मी स्वतः साक्षीदार आहे त्याला। पण या ठिकाणी तुम्हाला कुठच्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही असे मॅट सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे, सेफ्टी बेल्ट सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे। म्हणजे जे जे रूल्स या दहीहंडीमध्ये फॉलो करावे लागतात ते फॉलो केलेले आहेत आणि जेणेकरून आपल्या सर्व गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्याचं काम रोहनजी पाटील आणि सर्व त्याच्या टीमने केलेले आहे। तुम्हाला माहितीच असेल की हा दही कला उत्सव का केला जातो, कारण की या श्रीकृष्णाचा जन्म या दिवशी मध्यरात्री झालेला होता आणि त्यांचा जन्म झाल्यामध्ये तो मोठ्या उत्साहाने या आपल्या भारत देशामध्ये त्यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। आणि साजरा केल्यानंतर आपल्या मुंबई रिजन मध्ये तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या प्रकारचं, तुम्ही उत्तर काशी त्या ठिकाणी गेला तर तिकडची रात्री त्यांचा वेगळा उत्सव साजरा केला जातो आणि आपल्या या कोकण रिजन मध्ये दहीहंडी लावून हा उत्सव साजरा केला जातो। कृष्णाला वेगवेगळी नावं, वेगवेगळी रूपं होती, त्या रूपानेच आज हा दही कला उत्सव आपण या बदलापूर शहरामध्ये साजरा करतो। नक्कीच आपण सर्व तरुण आहात, सर्व होतकरू आहात। या खेळातनं महाराष्ट्र शासनाने भरपूर अटी नियम आणि या खेळातनं चांगले खेळाडू निर्माण झाले, त्यांना सरकारी नोकऱ्या सुद्धा द्यायचं गटनेते कबूल केलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते तेव्हा काही दहीहंड्यांवर बॅन आणलेला होता, पण त्या दहीहंडीचा बॅन उठवून ही स्पर्धा एक खेळाडू वृत्तीचं, याला एक खेळाचं रूप देण्यात आलेलं आहे आणि या रूपामध्ये चांगले खेळाडू आपले अंबरनाथ तालुका, कल्याण तालुक्यातनं निर्माण होतील असं मला वाटतंय। आज आम्ही बदलापूर शहरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो। तुम्ही बाहेरून शहरातनं आलेले आहात, खेड्यागावातले विद्यार्थी। मानेरे गाव म्हणजे आमचंच गाव आहे असं मी म्हणतो, कारण का आमचे सर्व नातेवाईक
आई आजोल बिजोल आमच्या तुमच्या गावातले, पण खरं तुमच्या गावात आल्यावर कधीतरी मला वाटतं अरे मानेरे गावात आलोय, कुठेतरी खेडे गावात आलोय. पण तुम्ही बदलापूरचा आदर्श घ्या. सर्व तुम्ही तरुण आहात, नुसते खेळामध्ये प्रावीण्य दाखवू नका, तर आपल्या गावाच्या आजूबाजूच्या विकासासाठी सुद्धा प्रावीण्य दाखवा. ही तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे. कारण मी तुमचा निवडणुकीला संपर्क प्रमुख होतो. श्रीकांतजी शिंदे सारखा खासदार तुम्हाला लाभलेला आहे आणि विकासाची गंगा ते तुमच्या विभागात आजूबाजूला घेऊन आलेले आहेत. तुमचं काही काम असेल तुम्ही या वामन मात्र रोहन पाटीलला, आमच्या गटनेते श्रीधर पाटलीला आवाज द्या. नक्कीच आपल्या गावाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरं राजकीय व्यासपीठ नाही, पण नक्कीच आम्ही ज्या समाजामध्ये मोठं झालोय त्या समाजाची गावं कुठेही विकासापासून वंचित राहू नये म्हणून मुद्दामून तुम्हाला मी बोललो. कारण तुमच्या बाजूचा गणपत नगर गल्लीन गल्ली मला माहिती आहे. आमचं शिक्षण सुद्धा उल्हासनगरमध्ये झालंय, CHM कॉलेज झालंय, गटनेत्यांचं आरकडे कॉलेजला झालंय आणि मी स्वतः ओढल गावचा आहे, म्हणजे बाजूचाच आहे. आमचे 1-2 पिढ्या म्हणजे अजून काका मामा त्याच ठिकाणी आहेत. परंतु आपल्या आगरी समाजाची गाव आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे. कारण की आमचे प्रकाशजी पाटील असतील, तुम्ही बघा स्टेशनपासून कुठून या कात्र गावाच्या आजूबाजूला सर्व कॉन्क्रीट करण्याची कामं प्रकाशजी पाटील, आमच्या निनिमाताई आणि वैशालताई आणि सुरदासजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत. आणि खरी आता आम्हाला दही अंडी 3 महिन्यानंतर फोडायची रोहन, म्हणून ही दही अंडी 3 महिन्यानंतर फोडताना सर्व शिवसेनेचे पदाधिकारी इथं आहेत. गुगे बलबच्चन करून आपल्याला चालणार नाही. बघा सर्व जसं श्रीकृष्णाने 4 चित्त्या मुंड त्यावेळेस कोणाच्या केलेल्या, कैरवांच्या केलेल्या ना, कंसांच्या केलेल्या, तशा आपल्या समोर काही कंस आहेत. या कंसांना बदलापूर शहरामधनं आपल्याला हद्दपार करायचं आहे. म्हणून सर्वांना विनंती करून या बदलापूरच्या सर्व नागरिकांना, जनतेला, की आम्ही नेहमीच मनामध्ये कुठची कपट ठेवून या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालो नाही. जे आहे ते तोंडावर बोलतो, पण काही लोक विकासाला खील घालायला बसतात. या अशा खील घालणाऱ्या कंसाच्या अवलादीना या बदलापूर शहरातनं रोहन जे आपल्याला हद्दपार करायचे आणि त्याच्यासाठी सर्व कात्रपवासियांनी एकजूट करायचे. कात्रपची स्ट्रीट लाईट असो, मी नगराध्यक्ष झाल्यावर कार्मे स्कूल ते करवई नाक्यापर्यंत 8 वर्ष स्ट्रीट लाईट नव्हती. कुठे होते हे कैरव कौस कुठे होते? गुगे बरोबर ना. म्हणून या कौस मामांना धडा शिकवायचा असेल तर असे मनोरे रचले पाहिजेत. मनोरे रचताना मनोऱ्याची एकजूट ही आपल्याला कामा येते. तुम्ही जर एकजूट नसेल तर तुम्ही मनोरा रचू शकता का? म्हणजे एकाला एक सपोर्ट देत असताना आपण 6-7 मनोरे रचतो. तसं प्रकाशजी पाटील, तुम्हाला या कात्र विभागामध्ये जर शिवसेनेचं नाव उंचावायचं असेल तर असे मनोरे रचले पाहिजेत. आणि मनोरे रचल्यापासून खालचा सामान्य नागरिक असेल त्याला शिकवून नेण्याचं काम आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. आणि नक्कीच सर्व या ठिकाणी या मनोरे रचण्यामध्ये ज्या मुलांनी मुलींनी भाग घेतलेला आहे त्यांना तुमच्या पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी शुभेच्छा देतो. नक्कीच तुम्ही प्रत्येक खेळामध्ये ज्या ठिकाणी बघा आमच्या बदलापूरच्या मुली, तुम्ही मुली आहात म्हणून सांगतो, काल मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी झाली. 12,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला होता. त्या मॅरेथॉन स्पर्धेतनं आम्ही शिवभक्त विद्यापीठाच्या विद्यार्थिनी तयार केलेल्या आहेत. कमीत कमी 8 विद्यार्थ्यांनी या आपल्या महाराष्ट्र राज्याचा आणि देश पातळीचं नेतृत्व करतात. खो खो मध्ये कुणाची बदलापूरची टीम बोलली तर कुठच्या मुलींचा संघ आमच्या मुलींसमोर खेळता येत नाही. त्या ठिकाणी त्यांना चांगल्या नोकऱ्या रेल्वेमध्ये असो, उपजिल्हाधिकारी असो, रेल्वेमध्ये असो, अशा विविध ठिकाणी त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. एक आता जी भारताचं प्रतिनिधित्व एका मुलीने केलं, राठोड नावाच्या, तिला 2,25,00,000 बक्षीस महाराष्ट्र म्हणजे आपल्या भारत देशाकडनं तिला दिलेलं आहे आणि रेल्वेमध्ये तिला नोकरी दिलेली आहे. म्हणून मुलींनी सांगतो, तुम्ही चांगलं प्रावीण्य दाखवा, चांगल्या क्षेत्रामध्ये जा, चांगले खेळाडू व्हा. नक्कीच तुम्हाला फ्युचर आहे, भविष्य. आणि हे महायुतीचं सरकार आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये प्रकाशजी पाटील या
राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं एक जीव आहे या बदलापूर शहरावर. म्हणून या आपल्या विभागामध्ये विकासाची कामं आहेत, चॉकलेट नाही आहेत. आणि प्रत्यक्ष आपण कामं करून दाखवलेली आहेत. या कात्रपचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण केलेलं आहे. नक्कीच जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खालच्या पासून सामान्यपासून वरच्या मनोरा जी दही अंडी फोडणारा माझा श्रीकृष्ण असेल असं जर आपण नजरेसमोर ठेवलं ते या कात्रपच्या येणाऱ्या निवडणुकीच्या सर्व दही अंड्या फोडल्याशिवाय आपण राहणार नाही. असंच आपल्याला आजच्या दिवशी आव्हान करतो. रोहनजी पाटील गटनेत्यांनी सांगितलं तुला फ्युचर आहे. नक्कीच वामन म्हात्रे तुझ्या बरोबर आहे, श्रीधर पाटील तुझ्या बरोबर आहे, बाळा कांबळे तुझ्या बरोबर आहे, दोन्ही काका, तुझे पप्पा, तुझी मम्मी, तुझी अर्धांगणी वाईफ, असंच म्हणजे अशी वाईफ भेटणं नशिबात लागते. नाही तर काही धर्मपत्नी असतात आपल्या नवऱ्याने जास्त पैसे खर्च केले का तोंड, तसं नाहीये. बघा 30 गाववाली आहे का आपली. म्हणून अशी धर्मपत्नी मिळणं सुद्धा हे नशिबाचा एक भाग असतो. नक्कीच आपल्याला फ्युचर आहे आणि तुम्ही बदलापूरचे सर्व युवक या बदलापूरचे फ्युचर आहात. नक्कीच या बदलापूर शहराला विकासाकडे न्यायचं असेल तर आपल्यासारख्या तरुणांची या शहराला गरज आहे. नक्कीच वामन म्हात्रे आणि सर्व शिवसेना परिवार आपल्या पाटील परिवाराबरोबर असेल असं आश्वासन आजच्या दिवशी देतो. आणि सर्व पुन्हा गोविंद पथकांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी एकविराची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की कधीही घेतो धाव. बदलापूरच्या मनात बसले वामन म्हात्रे नाव.